नमस्कार, मी समृद्धी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। एक गोष्ट नोटीस केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की स्त्रीच्या दुःखाबद्दल, तिच्या त्रासाबद्दल आणि त्यागाबद्दल अगदी सहज बोललं जातं, पण तेच एखाद्या पुरुषाबद्दल बोललं नाही जात। त्याची व्यथा, त्याची गोष्ट ही कधीच समाजापुढे तितक्या सोप्या पद्धतीने मांडली जात नाही आणि त्याविषयीच मी छोटासा प्रयत्न केला आहे की पुरुषाच्या मनामध्ये शिरून त्याची काय गोष्ट असेल ही समजून घेण्याचा आणि ती मी ह्या कवितेमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे कविता शेवटपर्यंत ऐका। ना त्याच्याबद्दल बोललं जातं, ना त्याचं कौतुक केलं जातं। ना त्याच्याबद्दल बोललं जातं, ना त्याचं कौतुक केलं जातं। त्याच्यासाठी सुद्धा एक दिवस आहे, कुणाच्या लक्षात राहतं? निवड सुद्धा त्याची त्याच्या कर्तृत्वावर ठरते। निवड सुद्धा त्याची त्याच्या कर्तृत्वावर ठरते। परिस्थितीशी झटणाऱ्या त्याला कुणाची साथ मिळते? स्त्रीच्या दुःखाची व्यथा शब्दात तरी मांडता येते। स्त्रीच्या दुःखाची व्यथा शब्दात तरी मांडता येते। मनाची घालमेल अश्रूतून बाहेर पडावी एवढी मुभा एका पुरुषाला कुठे असते? घरातला कर्ता म्हणून त्याची ओळख ठरते। घरातला कर्ता म्हणूनच त्याची ओळख ठरते, पण जबाबदारीमध्ये मागे सुटलेल्या त्याच्या स्वप्नांची गिनती कोण करते? आईची माया, तिचा त्याग सर्व जगाला दिसतो। आईची माया, तिचा त्याग सर्व जगाला दिसतो, पण लेकीसाठी काळीज जळणारा बाप नेहमी पडद्यामागेच राहतो। त्याच्या असण्यामुळेच तर रात्रीची झोप शांत लागते। त्याच्या असण्यामुळेच तर रात्रीची झोप शांत लागते। सर्व घाव स्वतः झेलून कुटुंबाची ढाल बनणं कदाचित एका पुरुषालाच जमते। सर्व घाव झेलून संपूर्ण कुटुंबाची ढाल बनणं कदाचित एका पुरुषालाच जमते। थँक्यू। कविता शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। तुम्हाला कविता कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कविता आवडली असेल तर शेअर करा। थँक्यू।